नमस्कार, मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. ह्या चॅनलमध्ये आपण लोकांच्या मुलाखती घेतो की ज्यात ते त्यांच्या आठवणी जुन्या नव्या अलीकडच्या असं वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. खूप इंटरेस्टिंग असतात. त्यांच्या आयुष्यातले अनुभव आगळे वेगळे असतात. मजा येते. आज आपण ॲक्ट्रेस नेहा कुलकर्णी यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्या आयुष्यातले ॲक्टिंगचे आणि इतर अनेक अनुभव आपण ऐकणार आहोत. तर आता मी बोलवते त्यांना. या नेहा मॅडम. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? छान. छान. तुम्ही आता पुण्यात राहता? हो. बरं. आणि मग पूर्वी कुठे होता? माझा जन्म बार्शीच आहे, पण तशी मी पक्की पुणेकर आहे. बरं बरं बरं. अच्छा, मग आता किती वर्ष आहात पुण्याला तुम्ही? पुण्यात म्हणजे जन्म झाला 2-3 महिनेच तिकडे असेल. हा. आईचं माहेर तिकडे असल्यामुळे मला हा. पुण्यातच. आणि मग पुण्यात कुठे राहत होता आता? मी रास्तापेठेमध्ये माझं घर होतं माहेर. बरं बरं. आणि मग शाळा पण तिकडेच? शाळा म्हणजे मी 1ली ते 7वी सरकारी अध्यापन शाळेत होते. बरं. की ज्या शाळेमध्ये सूत काढायचं, गांधींनी शिकवलेलं, हा. कापूस पिंजून ते धनुकलींनी सगळं मोकळं करायचा, मग हा. त्याच्या टकलीवर सूत काढायचं, बरं. मागावर बस्कर विणायची, अरे असं वा. सगळं मला तुम्हाला सगळं शिकवलं? सगळं शिकवलं त्या शाळेत. बरं. म्हणजे सरकारी शाळेतले फायदे खूपच असतात. हो हो मग निदान तेव्हा तरी होते. होते तेव्हा होते. हा. बरं. आणि पहिलीत असताना सगळ्यात मला एक मिळाला चान्स चांगला म्हणजे शाकुंतल नाटक बसवलं होतं शाळेने. बरं. तर त्याच्यामध्ये 5 वर्षाची होते मी, तर मला भरताचं काम दिलं होतं. बरं. आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण जे मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते मला कप मिळाला होता. अरे वा. अरे वा. म्हणजे तात फोटो इतके ठेवलाय की नाही? हा हा तो त्याच्यात- फोटो ठेवलाय की नाही? फोटो कुठला नाही, फोटो नाही ना. फोटो गेला. तेव्हा एवढा फोटोच नव्हता इथं. नव्हता एवढा. बरोबर. पण कप मात्र आहे. कप हा. जपून ठेवला इतके हा. वर्ष आता. अरे वा. त्याच्यामुळे चालेल. अच्छा. तेव्हापासून आवड आहे मग माझी. हे तिथून सुरुवात झाली? सुरुवात झाली तिथे. मग नंतर मी 8वीला आगरकर शाळेत गेले. तर सुरुवातीला मला काही घेतलं नाही त्यांनी कशामध्ये. का नाही घेतलं? बरेच त्यांचे ठरलेल्या मुली असायच्या त्या हो, 5वी हो, पासून त्यांच्या हो, बरोबर होत्या. हो, हो. पण एकदा मी वाचत होते वर्गामध्ये 9वीत असताना, ते आमच्या मुख्याध्यापिका आल्या होत्या. त्यांनी ऐकलं माझं वाचन आणि त्यांनी विचारलं मला की तू नाटकात घेतात का? मी म्हटलं नाही घेत, मला कशात. मग त्यांनी मला छोटेसे रोल दिले 9वीत असताना. पण 10वी मध्ये मात्र मला मराठी नाटकातही घेतलं, हिंदी नाटकात घेतलं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, बने ज्योतिषी होय प्रधान नावाचं नाटक होतं. त्याच्यामध्ये मला छोटासा रोल आधी दिला होता त्यांनी प्रधानजीचा. पण मग नंतर जेव्हा बाई आमच्या बघायला आल्या मुख्याध्यापिका, तेव्हा त्या म्हणल्या नाही इतकी छान करून दिले, तुम्ही मेन रोल का नाही देत? बरं. म्हणून मग त्या मला ज्योतिषाचा रोल दिला आणि मग शाळेला 3रं बक्षीस मिळालं आणि मला पहिलं मिळालं अभिनयाचं इंटर स्कूल मध्ये. बरं बरं. आणि मग तेव्हाच्या त्या ह्याच्यातलं काही आठवतंय का थोडंसं एखाद दुसरं वाक्य? ते पहिली त्याला असं तेच तात इतुके दिने तुम्ही कुठे होता, जनी काय ठेविली काय म्हणून माथा, काय सांगा अपराध आम्ही केला. असं एवढं थोडं ते आठवतंय भरताची वाक्य. व्हेरी नाईस. आणि मग त्यानंतर 10वी मध्ये मी बरेच कार्यक्रम होते, 5 एक कार्यक्रम. म्हणजे माझ्या वक्तृत्व स्पर्धेत पहिलं 3रं बक्षीस मला मिळालं होतं. तात्या टोपेंचं मी म्हणलं होतं. त्याच्यामध्ये ते एक माझा कार्यक्रम होता. शिवाय अजून 2-3 नाटकामध्येही होते दोन्ही. आणि 3-4 बक्षिसं मिळाली होती मला वक्तृत्व स्पर्धेची. ते असं 10वी मध्ये होते मी तेव्हा मला. आणि मग पुढचं शिक्षण कुठे झालं? पुढचं शिक्षण मी SP कॉलेजमध्ये गेले. बरं. SP कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण झालं माझं. तेव्हा सुरुवातीला असंच झालं, 1-2 वर्ष नव्हते. पण नंतर पुरुषोत्तम करंडकमध्ये मला एक छान भूमिका मिळाली. मेडल ओव्हर नावाचं नाटक केलं होतं आम्ही. नाटक चांगलं झालं होतं, 10त गेलं नाही ते, पण त्याचं परीक्षण तरी छान आलं होतं की चांगलं झालं नाटक म्हणून. असं होतं. आणि त्याच्यामध्ये मीन टाईम काय झालं, माझ्या वडिलांच्या ते RMS मध्ये होते वडील. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्पर्धा व्हायच्या, हाय पॉवर म्हणूनच्या स्पर्धा. हाय पॉवर म्हणजे काय? हाय पॉवर म्हणजे ज्या मेन मोठी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी ऑफिसेस आहेत त्यांच्या ऑफिसच्या स्पर्धा व्हायच्या. म्हणजे इन्कम टॅक्स म्हणा, पोस्ट टेलिग्राफ असे ते RMS असे सगळ्याचे सेल्स टॅक्स वगैरे असे त्यांच्या ऑफिसची स्पर्धा व्हायच्या. त्याच्यामध्ये मी काम करत होते. मग तिथं पण मला दरवर्षी पहिलं बक्षीस मिळत गेलं. अरे वा. आणि त्यांनी मग अखेरचं सवल नाटक केलं होतं, एक 2 अंकी. तेव्हा मी 83 साली केलं.
लास्ट इयरला होते कॉलेजला आणि अगदी माझ्या वयाचाच तो रोल होता, तो मी केला होता, नंदूचा रोल. तर ते खूप छान झालं नाटक आणि अगदी रोलही खूप छान आहे. तो अंध होती, आंधळी होती ती मुलगी शेवटी. विमलाबाई साठे परीक्षक होत्या, त्या आत येऊन मला मिठी मारून रडल्या की इतकं छान झालं म्हणून. म्हणजे तो इतकं छान आठवणी होत्या त्या की हेच बक्षीस होतं आपलं, आणखी काय पाहिजे आपल्याला, वेगळं मेडल नकोच. त्याच्यानंतर लग्न झालं 85ला. त्यानंतर मग आता मी काही केलं नाही बरेच वर्ष. पण 2001 साली अशी मला संधी मिळाली की अंध मुलांसाठी काम करावं अशी. मोठा ब्रेक झाला. मोठा ब्रेक झाला. बरं. पण ते असं ना काहीतरी खुमखुमी ती कुठेतरी बाहेर येते. त्याच्यात ती बाहेर आली. त्या काकूंनी माझ्याकडे अंध मुलांना पाठवलं, त्यांना विचारलं की तू वाचून दाखवशील का त्यांना. तर मग मी वाचून दाखवत होते आणि ते आपोआप चांगलं टोनिंग मध्ये वाचलं जायचं, त्या मुलांच्या लक्षात राहायचं, कविता त्यांच्या पाठ व्हायच्या असं मी वाचून दाखवल्यामुळे. त्याच्यामुळे मग थोडंफार मला त्याच्यामध्ये आनंद मिळायचा की हे असं करत ती मुलं माझ्याकडे बरीच होती. म्हणजे 15-20 मुलं येतच होती. घरी यायची मुलं. तेव्हा जायचंय जाता यायचंच नाही ना कुठे, घरात बसून ती मुलं आपण बसनी त्यांना काय फ्री असायचं. मग ते कॉलेज सुटलं की यायचे माझ्याकडे. मग मी त्यांना रेकॉर्डिंग करून द्यायची. ती मुलं ती वाडिया कॉलेजला होती सगळी मुलं आणि तिथं त्यांचं हॉस्टेल आहे ना गव्हर्नमेंटचं. कॉलेजमध्ये अंध मुलांचं हे आहे. अंध मुलांचं म्हणजे आपल्या नॉर्मल लोकांबरोबर शिकतात ते, आपलं वेगळं त्यांच्यासाठी काही नाही. त्यांना 18 वर्षाच्या पर्यंत ब्रेल लिपीतलं वगैरे सगळं असायचं. 18 वर्षाच्या पुढे तुमचं तुम्ही बघा असं असायचं त्या मुलांना. तर ते रेग्युलर मुलांच्या बरोबर शिकायचे, द्यायचा अभ्यास असायचा. मग ते आम्ही रेकॉर्ड करून द्यायचो त्यांना वाचून आणि त्याच्यावरून ते अभ्यास करायचे, ऐकून प्रश्न उत्तर आणि हे सगळं. त्याच्यावरून ते पूर्वी ते काहीच नव्हतं ना त्यांना उपलब्ध साधन, त्याच्यामुळे त्याच्यावर ते करायची मुलं अभ्यास. मग त्यांना रायटर मिळवून द्यायचा, कुठेतरी जायचं धडपडत, कोणाला तरी घ्यायचं, सोडून घ्यायचं, असं चालू होतं. नंतर मग हे माझं बघून 2010 साली मला सक्षम नावाची संस्था आहे, म्हणजे RSSचा एक भाग आहे की जो अंध अपंगांसाठी काम करतो. बरं. हे कुठे कुठे म्हणजे असं कोणाच्या तरी ऑफिसेस RSS वाल्यांच्या इथेच आहेत ते. म्हणजे आपल्या मोतीबागेमध्ये वगैरे असतात ते बाग, तिथं मीटिंग वगैरे होतात आमच्या सगळ्या. आणि त्यांचं सक्षम त्यांनी नाव दिलं. पहिल्यांदा अंध मित्र म्हणून होतं त्यांचं. बरं. फक्त अंध लोकांसाठी ते करत होते. मग नंतर त्यांनी दिव्यांगांसाठी काम सुरू केलं की सगळेच दिव्यांग. समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ असं सक्षम असं त्यांची संस्था आहे. त्यांनी मला मग पुणे महानगराची अध्यक्ष केली. तेव्हा मी एक छान शिबिर घेतलं अंध मुलांसाठी. 10वीच्या नंतर त्यांनी काय काय करायला पाहिजे. माझे मिस्टर एम्प्लॉयमेंट मध्ये असल्यामुळे त्यांनी मार्गदर्शन छान केलं आणि मग एक दिवसाचं शिबिर घेतलं. मग 2 दिवस राहायचं, आज यायचं आणि उद्या संध्याकाळी जायचं. असं आम्ही 200 मुलं आली होती त्या शिबिराला. ते आम्ही नुमवी शाळेत घेतलं. पण आम्ही ती शाळेतलं घेतलं तर हॉलमध्ये म्हणजे इतका कचरा होता की आम्हाला जे माझे मिस्टर झाडायला लागले, सगळं मिस्टर हॉल झाडून काढला सुरुवातीला. म्हणजे इतकं त्या दिवशी खूपच त्यांना काम पडलं. पण ते सगळ्यांनी नंतर खूप मदत केली. मग त्या अंध मुलं सगळी असल्यामुळे मग त्यांना मुलं लागायची, मुलांना मुलं, मुलींना मुली लागायच्या वॉशरूमला न्यायला. कारण सवय नाही ना, कुठे वॉशरूम माहित नाही, त्यांच्या सवयीचं नसल्यामुळे. पण इतक्या माझ्या मैत्रिणी मदतीला आल्या आणि आम्हाला फंड्स पाहिजे होते. तर मग मी सगळ्यांना सांगितलं, त्यांना माहिती होतं आता मी बरेच वर्ष करत असल्यामुळे की अंध लोकांसाठी काम करते. मग त्यांनी तुला मी 5,000 देतो, 2,000 देतो. म्हणलं नाही, माझ्या हातात कधी तुम्ही तिथं या, तिथं बघा काय करतोय आणि खरंच वाटलं तर द्या. आणि मग तिथं खूप जणांनी पैसे अक्षरशः 25-30 हजार रुपये मी जमा केले तेव्हा. आणि तिथं आले आणि सगळ्यांना इतकं ते आवडलं की सगळे आकडून मदतीला आले. मग कोणी वॉशरूमला नेत आहे, कोणी जेवायला वाढलेलं सगळं सांडलेलं गोळा करतंय, व्यवस्थित वाढतायत पंगत. म्हणजे इतकं छान झालं ते शिबिर. असं अजून माझं चालू आहे. सोशल वर्क अजूनही करता? हो, अजून चालू आहे. अजून माझ्याकडे काही मुलं येतात, त्यांना रायटर मिळवून देते, काही जणांना फी मिळवून देते, कुठे ऍडमिशन कोणाला हवी असते, किंवा आताच दोघांना आम्ही फी दिली. पालक अंध होते, त्यांच्या मुलांना फी मिळवून दिली. असं चालू आहे, काही काही काम चालू आहे. फक्त आता मी सक्षम मध्ये नाहीये, पण घरी बसून थोडं करते. कारण माझं थिएटरचं हे सुरू झालं ना, शूटिंग वगैरे, त्यामुळे ते काम सोडलं. म्हणून ते मला जमेना. त्याच्यामुळे मग हे नाटक आणि नाटकाला प्रॅक्टिसला खूप वेळ द्यायला लागतो. परत तुम्ही नाटकं वगैरे कधी करायला सुरुवात केला? 2008 नंतर मी नाटक पहिल्यांदा डेहराडूनला केलं. बरं. तर तिथं हेल्पलेस नावाची एकांकिका गेली, तिथं मला अभिनयाचं मिळालं पहिलं. आणि माझे मिस्टर रेल्वे स्टेशनला हार बीर घेऊन आले होते, पण बरीच गॅप झाली होती आणि एवढी आवड आहे तिला अशा ह्याच्याने. पण त्यांनाही कौतुक वाटलं असेल ना. मग तिथून सुरू झालं माझं परत. 2010 साली पण एक दे माझा सखाराम नावाची फिल्म केली मी. ती पण 1.5 तासाची होती. त्यांनी आम्हाला तिथे उदय लागू होते त्याच्यामध्ये मेन रोल करणारे.
मी त्यांच्या आईचा रोल केला बरं. त्याच्यामध्ये. खूप छान झालं म्हणजे ते पण. हां. आणि नंतर 2011 साली मी दुनियादारी केलं. अरे वा. त्याच्यामध्ये अरे वा. अंकुश आईचा रोल हो केला. हो हो हो. बघितलेला आहे मी तो. हळूहळू मग सुरू झालं. मग डबल सीट केला मध्ये. बरं. मुक्ता बर्वेचा. बरं. असे बरेच. अनलॉक जिंदगी केला मध्ये. हो. 21 साली. नंतर 2019 साली मी एक छान एक मला मिळाला चान्स. कुलूप नावाचा सिनेमा केला. त्याच्यात सुद्धा त्यांनी ऑडिशन घेतली होती. ऑडिशन मध्ये चांगले सिलेक्ट झालाय तुम्ही म्हणून. आणि मुलाच्या आईचा रोल केला होता मी, आजीचा म्हणजे. बरं. छान सिनेमा होता आणि नाटक त्याचे गाणी खूप सुंदर झाली होती. बरं. गाणी खूप गाजली झीला. अच्छा. झीवाल्यानेच घेतली होती ती गाणी त्याच्यामध्ये. तो इंटरनॅशनल फिल्म म्हणून केला होता, त्यांनी पाठवला होता. अच्छा. छान झालं. पण सगळे अननोन कलाकार असल्यामुळे तो फारसा काही चालला नाही, पण पिक्चर चांगला होता ना. पिक्चर छान होता. अच्छा. आणि हे किती सालचं म्हणाला? 2019 ला केला, कोरोनाच्या आधी. मग तो आता मागच्या वर्षी रिलीज झाला. पण बरेच सिनेमे अडकले होते ना, तो रिलीज नाही झाला. बरोबर. पण चांगला झाला, म्हणजे छान झाला तो सिनेमा. म्हणजे आता त्याच्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने आता परत नाटक आणि याच्यात यायला लागला. मध्ये मी 2013 ला ऍक्च्युली एका ग्रुपला जॉईन झाले, संक्रमण नावाच्या. तिने असंच कोणाच्या ओळखीने मला हे करतात कळलं म्हणून मला. त्यात एका आजीचाच रोल होता, बाई म्हणून त्याचं कॅरेक्टर होतं त्याच्यामध्ये. तर त्याला जॉईन झाली यतीन माझेरीचा ग्रुप. त्याच्याकडे मला खूप शिकायलाही मिळालं आणि त्यांनी मला सामावूनही घेतलं. ते त्या माई नावाचं जे मला नाव पडलंय ते सगळीकडे मला माई म्हणूनच ओळखलं होता. तर त्यांनी मग नंतर काय केलं, माझ्यासाठी नाटकं लिहायला सुरुवात लिहून घेतली सरांकडनं. समीर मोने नावाचे, डॉक्टर समीर मोने लेखक आहेत, त्यांनी मला समोर ठेवून नाटकं लिहिली. त्याच्यामध्ये आम्ही एक उदक शांत नावाचं नाटक केलं होतं, ते दुसरं आलं राज्य नाट्याला. छान झालं नाटक. अशा एखाद्या नाटकातलं तुमचा डायलॉग सांगाल का, म्हणाल का? किती गोड दिसतो सर या फोटोत. फोटोसाठी उभं राहताना दंगा केला होतास, वैताग आणला होतास मला. पण फोटो मात्र छान आलाय हा, आणि एनलार्ज करून तर खूपच छान दिसतो बच्चू. पण आता काय उपयोग रे, का नाही गेलास मला सोडून? एकटी राहिली बघ मी. समजत नाही काय करावं ते. सगळीकडे वाटा दिसतात. कोणता रस्ता पकडावा हे काहीच कळत नाही. आणि तुझे बाबा ते चालले स्वतःचा रस्ता पकडून खोल गर्तेच्या दिशेने. माझा आधारच गेलाय रे बच्चू. काय करू रे राजा, काय करू? बच्चू, यासाठी हे श्राद्ध करणं मला फार गरजेचं आहे. काय करू रे बच्चू, सांग तू मला, काय करू? खूपच छान. म्हणजे काहीच नवल नाही, तुम्हाला बोलवतात अजूनही या आमच्या या पिक्चर मध्ये काम करा किंवा नाटकात या. खूपच छान. आणि मग त्याच्यापुढचं कुठलं नाटक किंवा सिनेमा? नंतर बरीच 4-5 नाटकं केली त्याच्यावर. राज्यनाट्य बरेच वर्ष करत होते. पण 2016-17 ला काय झालं, मला जरा वर्टिगोचा त्रास झाला, म्हणून मला इतक्या लांब गाडी चालवणं शक्य नव्हतं. कारण 12 किलोमीटर जायला लागायचं मला उजव्या मुसाली. पुढची 4-5 नाटकं पुढे मी एक तितिक्षा म्हणून एक केलं. नंतर माटी कहे कुमार के म्हणून केलं. आणि उदक शांतच जास्त आम्ही बरेच प्रयोग केले उदक शांत. आणि आता मध्ये 2 ताशे म्हणून केलं होतं राज्यनाट्याला मी. त्यानंतर बरेच वर्ष हल्ली मी काही करत नाही. पण आम्ही मीन टाईम ना, मी नाट्यपुष्प नावाची एक संस्था स्थापन केली आम्ही तिघी मैत्रिणी मिळून. कारण मग नंतर काय करावा असा प्रश्न आला, तर हेमलता रघुना म्हणून माझी मैत्रीण एक भेटली. तिच्या ओळखीने एक सीमा पोंक्षे म्हणून भेटली. अशा आम्ही तिघी एकत्र आलो आणि तिघी नाटक वेड्या असल्यामुळे असं झालं की आपण काहीतरी संस्था चालू करू. आणि काय होतं, बायकांना 50 नंतर काही स्टेज वगैरे मिळत नाही आणि इच्छा खूप असते, कला असते अंगात. अशा व्यक्तींना स्टेज मिळावं म्हणून आम्ही तिघींनी संस्था स्थापन केली 2021 साली. संस्थेचं नाव नाट्यपुष्प म्हणून. आणि आता जवळजवळ 100च्या वर आमचे मेंबर झालेले आहेत नाट्यपुष्पाचे. लेडीज जेंट्स दोन्ही आहेत त्याच्यामध्ये, पण स्त्रिया जास्त आहेत. आणि मग आम्ही त्यांच्यासाठी बरेच उपक्रम करत असतो. 2023 साली वगैरे आम्ही ती खरं रजिस्टर केली संस्था. आणि मग पत्र वाचन म्हणा किंवा छोटे छोटे स्किट करा, नाट्यछटा करा, काही स्पर्धा घेतल्या 10-10 मिनिटाच्या.
असं आम्ही काहीतरी चालू असतं किंवा कोणाला डान्स आवडतो त्यांनी ते करायचं बरं. असे काय त्यांचे कलागुण थोडेसे असं प्रदर्शित करायचे. असं केलं. मग नंतर 3 एकांकिका बसवली आम्ही बरं. 30 कलाकार घेऊन की बरं. कोणाला काम कर 30 कलाकार गोळा केले आम्ही त्याच्यासाठी हा. आणि 3 एकांकिका केल्या. त्यात फुल हाऊसफुल झाला प्रयोग पहिल्याच हा. ह्याचा ज्योत्स्ना भोळेला केला आम्ही. बरं. नंतर यशवंतरावला पण केला. हम्म. पण आमचेच कलाकार नाट्यपुष्पाचे सगळे हा. की जे हौशी कलाकार आहेत त्यांना असं काय काय चालू आहे. नंतर स्पर्धा घेतल्या गेल्या वर्षी आम्ही 2023ला नाट्यपुष्पतर्फे एकांकिका स्पर्धा घेतल्या 40च्या वरच्या कलाकारांसाठी. बरं. कारण काय होतं 40च्या आतल्या मुलांना सगळ्या स्पर्धांना मिळतात आणि ते सगळे तरुण असल्यामुळे छान सगळं करतात. 40च्या पुढे मिळत नाही त्यांना संधी म्हणून आम्ही ते चालू केले. यावर्षी पण 2025ला आता 26ला घेतोय 2026ला स्पर्धा. बरं. हल्ली तुमचे कुठचे पिक्चर किंवा नाटक रिलीज झाले का? आत्ता माझा बॅच नंबर 22 म्हणून एक झालाय. बरं. आत्ताच कालच त्याचं डबिंग झालं परवा दिवशी. बरं. बरं. छोटासाच रोल आहे त्याच्यामध्ये हिरोच्या आईचा रोल आहे माझा. अच्छा. अच्छा. बॅच नंबर 22 म्हणून आहे. हम्म. छोटं छोटं काय काय चालू आहे. अनलॉक जिंदगी म्हणून मध्ये गेला. मी तुम्हाला म्हटलं असतं त्याच्यातलं एखादं वाक्य डायलॉग बोला पण आता नाही सांगता येणार हो, तुम्हाला. त्याच्यात मीन टाइम मध्ये आम्ही सेवा चालू केली नर्मदेच्या लोकांसाठी. बरं. तिथे पण छान अनुभव आला. नर्मदेला आश्रम बांधलाय तिथे. त्या आश्रमामध्ये आम्ही सेवेला जातो. तर 15-15 दिवसाचे बॅच असते पण आम्ही पहिल्या वर्षी 1 महिना राहिलो होतो. तर तिथे एक जण आले होते सुनील भिडे म्हणून. तर ते स्वतः लिहिणारे लेखक आहेत. त्याच्यात ते दररोज काहीतरी लिहायचे आणि मग मला वाचायला लावायचे. आम्ही सगळे जेवण बिवणं झाली की रात्री 9-9:30ला एकत्र यायचो. मग ते मला वाचायला लावायचे. तर ते बघून त्यांना इतकं आवडलं तर त्यांनी माझ्यावर एक लेख लिहिला मग आश्रमातली अभिनेत्री म्हणून. अच्छा. 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 असं काय काय आहे. खूपच छान बोलता तुम्ही. म्हणजे ऐकत राहा. आणि तुमचे पिक्चर तर आता नक्की तुम्ही मला यादी द्या. जे राहिलेले असतील ते मी नक्की पाहणार. बरेच आहेत पण आणि मला आठवत नाहीत ना. तुम्ही सगळी यादी लिहून ठेवा. येस नक्की. म्हणजे मग आम्हाला ते बघायला मिळेल. आता वेळेअभावी आपल्याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. तरी पण त्यांची जमली तर अजून एक मुलाखत घेऊ. पाहत रहा 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. पण त्याआधी केअर फाउंडेशन तर्फे त्यांना एक रोप देते. जांभळाचं रोप आहे. जरूर लावा. नक्की नक्की. छान फळं येतील त्याला. नक्की. थँक्यू. आणि 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्याकडून एक छोटंसं टोकन. थँक्यू. नेहा कुलकर्णी यांची ही मुलाखत जरूर जरूर बघा. त्याशिवाय अगोदरच्या जर का तुमच्या काही मुलाखती बघायच्या राहिल्या असतील, उदाहरणार्थ मीनाक्षी आपटेची मुलाखत किंवा ज्योती वझेची मुलाखत जरूर पहा. इतर देखील पहा. खूप छान आहे सगळ्या मुलाखती. या पुढे येतील त्याही मुलाखती बघत जा. सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या मित्रमंडळींना सगळ्या मुलाखती शेअर करा. सध्यापुरतं थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद नेहा मॅडम. धन्यवाद. आठवणीला उजाळा मिळाला पूर्वीच्या. येस येस येस. थँक्यू.